नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुलावची रेसिपी. तुम्हाला म्हणायचं तुम्ही खिचडी म्हणू शकता त्याला, पण मी खिचडी नाहीच म्हणत, पुलावच, कारण त्याच्यामध्ये मी डाळ काही टाकणार नाही आहे, त्याच्यामुळे तो पुलावच होणार आहे. आणि याच्यासाठी मी यूज केला आहे बासमती राईस. तर मी तुम्हाला पहिले साहित्य सांगते. मी कढीपत्ता घेतला आहे, जाड चिरून घेतला आहे, कांदा, बटाटा, टोमॅटो हे तिन्ही पण जाडच चिरून घेतलं आहे, लसूण पेस्ट आणि आल्याची पेस्ट, आणि भिजवून ठेवलेला आहे तांदूळ, थोडासा धुवून आणि निथळून ठेवलेला आहे. इथे आपलं तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी टाकणार आहे आता मोहरी आणि जिरे. ते तडतडले की मग त्याच्यामध्ये आपण टाकूयात कढीपत्ता. हे बघा, आता हे मस्तपैकी असे फुललेले आहेत. आता त्याच्यामध्ये टाकू कढीपत्ता आणि थोडे शेंगदाणे टाकले की ते थोडेसे असे तळून घ्यायचे. आता इथे कुकर व्यवस्थित गरम होता, त्याच्यामुळे ते लवकर तळले गेलेले आहेत. तर आता याच्यामध्ये आपण टाकू टोमॅटो. सर्वात पहिले टोमॅटो टाकू आपण. टोमॅटो पण जरा छान व्यवस्थित असे शिजू द्यायचे, छान परतून घ्यायचे. ते असे मऊसूद झाली पाहिजे छान. आणि मऊ झाले की त्याच्यामध्ये आपण आता टाकू कांदा. आता इथे मी हे केलेलं आहे, थोडंसं कॅमेरा या साईडला घेतला आहे, मला हातातून करता येत नव्हतं, त्याच्यामुळे मी स्टँडला लावला आहे. आता बघा, ह्याच्यामध्ये मी कांदा टाकला आहे. थोडंसं जाडजाड असलं की ना ते छान पण वाटतं पुलावामध्ये. त्याच्यानंतर कांदा झाला आपला शिजून थोडा की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आलं आणि लसूण पेस्ट. हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे असं. आणि त्याच्यामध्ये मग टाकू आपण आलं आणि लसूण पेस्ट. मी इथे आल्याची आणि लसणाची पेस्ट एकत्रच टाकलेली आहे, वेगवेगळं टाकण्यापेक्षा. तर ती टाकली. आता त्याचा रॉ स्मेल जाईपर्यंत ती व्यवस्थित परतायचं. आता हे परतून झालं. याच्यामध्ये आपण टाकू बटाटा. तो पण थोडासा त्याच्यावर परतून घ्यायचा व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये मग टाकायची थोडी अर्धा चमचा हळद. हे बघा, अर्धा चमचा हळद टाकायची आणि 1.5 चमचा तिखट. आता मी तिखट आमच्याकडे आता कमी झालेलं आहे, कारण दादांना जास्त तिखट आता सध्या तरी चालत नाही आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी टाकला आहे 1 चमचा बिर्याणी मसाला. त्याच्याने पण इतकी सुंदर चव येते त्याला की बस. जर तुम्ही नुसतं आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून तिखट वगैरे न टाकता फक्त हा मसाला टाकला तरी खूप सुंदर चव येते. आता याच्यामध्ये हा टाकू आपण भिजवलेला तांदूळ. बासमती राईस घेतला इथे मी दावतचा तो, आणि इतका सुंदर झाला होता हा भात, तुम्हाला शेवटी दिसेलच याच्यामध्ये. आता हा थोडासा असा मस्त परतवून घ्यायचा व्यवस्थित. आता हा परतून झालेला आहे इथे. आता याच्यामध्ये आपण टाकू 2 ग्लास पाणी. आणि 2 ग्लास पाणी टाकून झालं की मग थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं चवीपुरतं. हे बघा, आता इथे मी 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. थोडंसं तांदूळ हलवून घेऊ आपण व्यवस्थित. आणि त्याच्यामध्ये मग टाकू चवीपुरतं मीठ. आता याला 2 चमचे मीठ भरपूर होतं, तर मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे याच्यामध्ये. माझा आवाज थोडासा चेंज असेल, मला बरं नाही वाटत आहे, म्हणजे अजूनही माझी काही सर्दी गेलेली नाही आहे. माझे दोन्ही कान बसलेत, मला जास्त ऐकायला येत नाही व्यवस्थित. तर हे बघा, आता ही उकळी येऊ द्यायची. उकळी येऊन झालेली आहे आपली. तर आता ह्याच्यावर झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या फक्त. 4 शिट्ट्या झाल्या की बंद करून टाकायचा गॅस. आणि वाफ मुरली की हे बघा, इथे किती सुंदर अशी माझा पुलाव तयार झालेला आहे. हे बघा, तुम्हाला उकळून दाखवते थोडा. हे बघा, एकदम छान असा मोकळा आणि सुंदर झालेला आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि कसा झाला तुमच्या घरी हा पुलाव मला नक्की कळवा. आणि त्याच्याबरोबर मस्तपैकी कांदा टमाटा तेल तिखट मीठ टाकून केलेली कोशिंबीर आणि पापड भाजून खा. खूप सुंदर लागतो. आणि तुम्ही करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला. बाय.